नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज आहे संकष्टी चतुर्थी. त्यानिमित्ताने मी छान असा गणपती बाप्पांना अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक घालून घेतलेला आहे. ते तीर्थ म्हणून आम्ही घरात सर्वजण घेतो. छान अशी पूजा करून घेतली. छोटीशी रांगोळीसुद्धा काढली होती आणि घरातली देवपूजा वगैरे झाली. गौरी ट्युशनवरून आली, तिचं आवरलं, तिला स्कूलमध्ये सोडलं. मी ते काही शेअर केलेलं नाही आहे. येतानाच मी नारळ पाणी आणलं होतं, कारण आज उपवास होता. नारळ पाणी वगैरे घेतलं. खिचडीसुद्धा मी बनवली होती, पण ते पण मी काय शेअर केलं नाही. डायरेक्ट मी संध्याकाळी भेटते तुम्हाला. तर आज चतुर्थीनिमित्त मोदक बनवायचे होते आणि आज 11 मोदक बनवले होते, ते पण तळणीचे. आणि एक करंजी सुद्धा बनवली होती. आमच्या इकडे बनवतात असं, एखादी करंजी असावी म्हणतात सोबत. तर मोदक छान असे मी तळून घेतले आणि त्याच तेलात ना पुऱ्या सुद्धा तळल्या, कारण आज मला पुरी खाण्याची इच्छा झाली होती. कारण मी फ्लावर बटाटा भाजी मिक्स बनवली होती, त्याच्यासोबत पुरी छान लागते आणि इच्छा पण झाली होती. माझ्यासाठीच 5-6 तेवढ्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. गौरीच्या बाबांना आणि गौरीला जास्त काही पुरी नाही आवडत, त्यांच्यासाठी मी चपाती सुद्धा बनवली होती. तर छान अशी रस्सा भाजी होती, फ्लावर बटाटा, भात, मोदक असं छान सगळा मी स्वयंपाक करून घेतला. नैवेद्याचं ताट केलं, नैवेद्य दाखवून घेतला आणि जेवण करून घेतलं. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला?